राम जसे वागलं तसं वागण्याचा प्रयत्न करा, तर प्राण जाय पर वचन ना जाय सांगण्याची सरकारला गरज. भाजपच्या स्थापना दिवसावरून उद्धव ठाकरेंचा निशाणा. कोकाटेंवरती फसवणुकीचा गुन्हा सिद्ध तरी सुद्धा शिक्षा नाही. कोकाटेंनी केलेल्या शेतकऱ्यांबद्दलच्या विधानावरून उद्धव ठाकरेंनी घेतला समाचार. शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. वादग्रस्त वक्तव्यानंतर माणिकराव कोकाटेंनी मागितली शेतकऱ्यांची माफी. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये पुन्हा जुंपली. महाजनांचे महिला अधिकाऱ्याशी संबंध, खडसेंचा आरोप. मी जर तोंड उघडलं तर खडसेंना लोक जोड्याने मारतील, महाजनांचं उत्तर. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईकांचा पुन्हा 11 एप्रिलला जनता दरबार. ठाण्यासह पालघरमध्ये मोठी बॅनरबाजी. रामनवमीनिमित्ताने ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे संजय शिरसाट आले आमने सामने. तर संजय शिरसाटांनी दिली चंद्रकांत खैरेंना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाचा राज्य सरकारचा अहवाल उद्या सादर होणार. तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उद्या पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात बैठक घेणार. नागपुरात रामनवमी निमित्ताने शोभायात्रा. मुख्यमंत्री फडणवीस, गडकरींची उपस्थिती. मोमीनपुरा भागात मुस्लिम बांधवांकडून शोभायात्रेवरती पुष्पवृष्टी. रामेश्वरममध्ये भारतातील पहिल्या लिफ्ट समुद्री पुलाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. पंबन पुलावरून धावणार 98 किलोमीटर प्रति तास वेगाने रेल्वे गाड्या. ट्रम्प यांच्या मनमानी विरोधात अमेरिकेची जनता उतरली रस्त्यावर. 1200 शहरात तीव्र निदर्शनं. हातात पोस्टर घेऊन जोरदार घोषणाबाजी.